हॅलो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचा आजचा आपलं हे चौथं सेशन आणि या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत तो ॲप्लिकेशन्स ऑफ पास्कल लॉ. कालच्या भागामध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ पास्कल्स लॉ अंतर्गत एक ॲप्लिकेशन पाहिलं, हायड्रॉलिक लिफ्ट, आणि आज आपण बघणार आहोत दुसरं ॲप्लिकेशन, हायड्रॉलिक ब्रेक्स. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्पीडमध्ये असलेली गाडी थांबवण्यासाठी किंवा तिची स्पीड कमी करण्यासाठी हायड्रॉलिक ब्रेकचा वापर केला जातो. या हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीमची स्कीमॅटिक डायग्राम ही सर्वसाधारणपणे आपल्या पुस्तकात जी दिली आहे ती ही बघा अशी आहे. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे एक मास्टर सिलेंडर आपल्याला दिसतोय ज्याचा एरिया A1 आहे आणि त्यालाच ब्रेक पॅडल अप्लाय केलेला आहे, जोडलेला आहे, कनेक्ट केलेला आहे आणि जिथे आपण फोर्स F1 अप्लाय करतोय. इंटरनली मास्टर सिलेंडरला त्याचे उपसिलेंडर्स म्हणजे स्लेव्ह सिलेंडर्स जोडलेले आहेत हायड्रॉलिक ट्यूब्सच्या थ्रू आणि त्यांचा आपण एरिया जो आहे तो A2 असा आपण इथे मेन्शन केलेला आहे आणि याच्यामध्ये हे ब्रेक फ्लुइड भरलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे याचं वर्किंग कसं चालतं हे थोडक्यात आपण बघूया. ही आपली डायग्राम पुन्हा एकदा तुमच्या समोर ठेवतोय. बाय प्रेसिंग द ब्रेक पेडल द पिस्टन ऑफ द मास्टर सिलेंडर इज पुश्ड इन द फॉरवर्ड डिरेक्शन. म्हणजे ज्या वेळेला हे ब्रेक पॅडल आपण प्रेस करू त्यावेळेला त्याचं जे पिस्टन आहे हे फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये प्रेस केलं जातं. त्यामुळे होईल काय, ॲज अ रिझल्ट द पिस्टन इन द स्लेव्ह सिलेंडर ऑल्सो मूव्ज इन द फॉरवर्ड डिरेक्शन. त्यामुळे ही स्लेव्ह सिलेंडरची जी पिस्टन आहे ती सुद्धा फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये मूव्ह होतात, जेणेकरून काय होईल तर जे ऑइल आहे त्यातलं त्याचं व्हॉल्यूम हे मेंटेन राहील. The slave piston pushes the friction pads against the rotating disc which is connected to the wheel. ही जी स्लेव्ह पिस्टन्स आहेत ती काय करतात, तिथे असलेली फ्रिक्शन पॅड्स आहेत, म्हणजे एक कॅलिपर असतो त्याच्यामध्ये दोन फ्रिक्शन पॅड्स असतात आणि ही फ्रिक्शन पॅड्स नंतर त्या रोटरला, त्या डिस्कला बरोबर अशी क्लॅम्प करतात आणि ती काय असतात, चाकांना जोडलेली असतात. त्यामुळे होतं काय की तिथे फ्रिक्शन तयार होतं आणि त्यामुळे जे व्हेइकल आहे किंवा कार आहे ती स्लो होते किंवा थांबते. याचं आता आणखीन डिटेलमध्ये वर्किंग बघूया. द मास्टर सिलेंडर हॅज अ स्मॉलर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1 कम्पेअर्ड टू एरिया A2 ऑफ द स्लेव्ह सिलेंडर. म्हणजे हा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे A1 हा स्मॉलर आहे ॲज कम्पेअर्ड टू एरिया A2 ऑफ द स्लेव्ह सिलेंडर. सो बाय अप्लाइंग अ स्मॉल फोर्स F1 टू द मास्टर सिलेंडर, इथे आपण फोर्स अप्लाय करतोय, ब्रेक पॅडलवरती पाय दिल्याने हा जनरेट होईल. सो बाय अप्लाइंग स्मॉल फोर्स F1 टू द मास्टर सिलेंडर वी कॅन जनरेट द प्रेशर P इज इक्वल टू F1 अपॉन A1. सो आपल्याला माहिती आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सो एवढं प्रेशर आपण जनरेट करतोय आणि पास्कल लॉनुसार काय होईल तर हे सगळं जे प्रेशर आहे ते अनडिमिनिश्ड थ्रू आउट द सिस्टीम सगळीकडे मूव्ह होऊन जाईल, ट्रान्समिट होईल सगळीकडे. तर या पद्धतीने आणि सगळीकडे हा जो दाब आहे हा समसमान असणार आहे हे आपण पास्कल लॉच्या स्टेटमेंटमध्ये बघितलेलं आहे. सो द फोर्स F2 ऑन द स्लेव्ह सिलेंडर इज देन, जेव्हा आपण याच्या वरच्या फोर्सची कॅल्क्युलेशन करू तेव्हा आपण असं म्हणू जसं मागच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण बघितलं, F2 इज इक्वल टू F1 इंटू ब्रॅकेट A2 अपॉन A1. आणि आपल्याला माहिती आहे की A1 लहान असल्यामुळे A2 बाय A1 ग्रेटर दॅन 1 होईल आणि त्यामुळे F2 इज ग्रेटर दॅन F1. सो वी कॅन स्लो डाऊन ऑर स्टॉप अ हेवी कार बाय अप्लाइंग स्मॉल फोर्स ऑन द ब्रेक पॅडल. ही सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये ही चाकं फिरताना दिसत आहेत. हे आहे आपलं ब्रेक पॅडल ज्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय करणार आहोत आणि कमीही करणार आहोत. हा आहे मास्टर सिलेंडर आणि हा जो आहे हा आहे रिझर्वायर. या आहेत हायड्रॉलिक ट्यूब्स. तर सर्वसाधारण बघा, हे बघा हे चाक आता इथं फिरतंय आणि ज्या वेळेला ब्रेक दाबला जाईल त्यावेळेला काय होईल तर इकडचं जे फ्लुइड आहे ते याला जाऊन मिळेल आणि मग चाक थांबेल. आता इथे लक्ष ठेवा, आता ब्रेक दाबला जाईल तिकडे त्यावेळेला इथलं फ्लुइड जे आहे ते इथे पोहोचेल आणि हे बघा आता
चाक थांबले. तर अशी ही सिस्टीम वर्क करते. तर आता आपण अभ्यास करणार आहोत मेजरमेंट्स ऑफ प्रेशरचा. यावर्षी आपल्याला 2 इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास करायचा आहे. त्यातलं पहिलं इन्स्ट्रुमेंट आहे मर्क्युरी बॅरोमीटर. पुस्तकामध्ये सर्वसाधारणपणे दिलेली डायग्राम ही या पद्धतीची आहे बघा, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं ही एक टेस्ट ट्यूब आहे आणि हे एक भांडं आहे, ज्याच्यामध्ये ही टेस्ट ट्यूब जी आहे ती उलटी ठेवलेली दिसते. आपल्याला ए पॉईंट दिसतोय, बी पॉईंट दिसतोय, ही हाईट काहीतरी एज दिसते आणि इथे काहीतरी गॅप आहे, त्या गॅपलाही काहीतरी नाव आहे, त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर हे टेंटेटिव्हली हे एक्सप्लेन करतो तुम्हाला आणि प्रत्यक्षामध्ये ते काय केलं जातं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, प्रोसिजर सर्वसाधारण अशी आहे. अ ग्लास ट्यूब ऑफ 1 मीटर लेंथ अँड डायमीटर ऑफ अबाउट 1 सेंटीमीटर इज फिल्ड विथ द मर्क्युरी अप टू इट्स ब्रीम. म्हणजे एक ग्लास ट्यूब घ्यायचे 1 मीटर लांबीचे सर्वसाधारणपणे आणि ज्याचा डायमीटर 1 सेंटीमीटर असेल, जी ग्लास ट्यूब आहे ती मर्क्युरीने भरलेली आहे अगदी त्याच्या काठापर्यंत. त्यानंतर काय करतात बघा, तर ही लगेच उलटी केली जाते. म्हणजे जो ओपन पार्ट असेल, जे ओपन पार्ट असतो त्याच्यावरती आपण अंगठा ठेवणार आहोत आणि ती उलटी करणार आहोत आणि या भांड्यामध्ये किंवा या स्मॉल डिशमध्ये उलटी ठेवणार आहोत, ज्याच्यामध्ये सुद्धा मर्क्युरीच आहे. So the level of the mercury in the glass tube lowers as some mercury spills in the dish. मग काय होतं, काही जी मर्क्युरी आहे ती थोडीशी ओव्हरफ्लो होते आणि त्यामुळे इथे एक गॅप तयार होते, अर्थात तिथे एअर नसते. सो अ गॅप इज क्रिएटेड इन द ग्लास ट्यूब विच डज नॉट कंटेन एनी एअर अँड इट इज कॉल्ड ॲज टोरिसेलीज व्हॅक्यूम. टोरिसेली नावाच्या सायंटिस्टने हे शोधून काढलेलं इन्स्ट्रुमेंट आहे. सो या व्हॅक्यूमला आपण टोरिसेली व्हॅक्यूम असं म्हणतो. आणि याच्यामध्ये असतं काय, तर इट कंटेन सम मर्क्युरी व्हेपर्स, म्हणजे याच्यामध्ये मर्क्युरीच्या व्हेपर्स असतात. त्यामुळे जेव्हा प्रयोगशाळेमध्ये आपण हे करतो त्यावेळी ते रिस्की आहे, त्यामुळे आपण शक्यतो हे बनवत नाही. पण तरीही ते सर्वसाधारण कसं बनवलं जातं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर सुरुवातीला याचा अभ्यास करूया थेरॉटिकली. The pressure at the upper end of the mercury column inside the tube is 0. That is pressure at point A is 0. म्हणजे इथलं जे प्रेशर आहे अप्पर एंड ऑफ द मर्क्युरी कॉईल मर्क्युरी कॉलम हे काय आहे, 0 आहे. Consider a point C on mercury surface in the dish and another point B inside the tube as shown. So आपण कन्सिडर काय करतो, ते डिशमधले टॉपचे जे पॉईंट आहेत मर्क्युरी सरफेसवरचे, कुठल्याही साईडला तुम्ही एक सी पॉईंट कन्सिडर करू शकता आणि तसाच त्याच हाईटला या ट्यूबमध्ये एक पॉईंट घेतला आहे जो बी आहे, जे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय. तर काय होईल बघा, द प्रेशर ॲट सी इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 बिकॉज इट इज ओपन टू द ॲटमॉस्फिअर. हे ॲटमॉस्फिअरला ओपन असल्यामुळे इथलं जे प्रेशर आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे P0. आणि ॲज पॉईंट्स बी अँड सी आर ॲट द सेम हॉरिझॉन्टल लेवल, बी आणि सीची लेवल सारखी असल्यामुळे प्रेशर ॲट बी इज ऑल्सो इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कारण इथलं प्रेशर जेवढं आहे तेवढंच इथे असणार आहे या पॉईंटला, त्यामुळे पी बी सुद्धा काय असणार आहे, P0 इतकाच असणार आहे. सो इथलं पण ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असणार आहे, हा सी पॉईंटचं तर P0 आणि इथलं सुद्धा P0 असणार आहे. Suppose that the point B is at the depth h below the point A and rho is the density of the mercury. काय होईल बघा, PB is equal to PA plus H rho G. आणि हे इक्वेशन आपण परत कसं लिहू शकतो बघा, P0 is equal to H rho G. हे असं का लिहिलं बघा, तर हे PB म्हणजेच काय आहे, तर P0 आहे असं आपण म्हटलं, म्हणून PBच्या ठिकाणी आपण P0 लिहिलं आणि PA जो आहे तो काय आहे, 0 आहे असं आपण बघितलं. त्यामुळे ही व्हॅल्यू 0 होईल आणि PBच्या ऐवजी आपण लिहिलं P0. तर हे इक्वेशन आपल्याला हे या पद्धतीने मिळेल. त्या ठिकाणी आपण 100 सेंटीमीटरची टेस्ट ट्यूब आहे असं कन्सिडर करूया. तर या टेस्ट ट्यूबमध्ये आपण फनेलच्या सहाय्याने मर्क्युरी आपण इन्सर्ट करणार आहोत. काळजी घेऊन आपल्याला हे सगळं करायचं आहे. अगदी काठापर्यंत मर्क्युरी आपण भरतोय आणि प्रयोगशाळेमध्ये हे करणं थोडंसं धोकादायक आहे, हे लक्षात ठेवा.
आपण त्या ओपन एंडवरती अशा पद्धतीने हा अंगठा ठेवणार आहोत आणि ही जी ट्यूब आहे ती अशी उलटी ठेवणार आहोत. हे जे स्टँड आहे त्याच्या मदतीने हे आपण तसंच कायम होल्ड करून ठेवणार आहोत, कारण कायम आपण ते हातात धरणार नाही आहोत. त्यामुळे इथे हे जे स्टँड आहे इथे आपण हे असं टाईप केलेलं आहे. इथे ही आपली मेजरिंग स्केल आहे आणि आपल्याला असं दिसेल की काही काळानंतर हा जो मर्क्युरी आहे तो ओव्हरफ्लो होऊन ही जी हाईट आहे त्याची ती कमी झाली आहे. आणि जर तुम्ही ही हाईट बरोबर प्रॉपरली मोजलीत तर ती हाईट असते 76 सेंटीमीटर किंवा 760 mm. तर हेच ते आपलं कॅल्क्युलेशनमध्ये असतं की जिथे आपण पाऱ्याची उंची 760 mm अशी वापरतो जेव्हा ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं कॅल्क्युलेशन करत असतो तेव्हा. तर आजचा आपला होमवर्क बघा काय आहे तो. अ हायड्रॉलिक ब्रेक सिस्टम ऑफ अ कार of mass 1000 kg having speed of 15 meter per second has a cylindrical piston of radius 0.5 centimeter. The slave cylinder has the radius of 2.5 centimeter. If a constant force of 98 Newton is applied on the brake, what distance the car will travel before coming to stop? So आपल्याला कार स्टॉप होईपर्यंत किती वेळ लागेल किंवा ती किती डिस्टन्स क्रॉस करेल याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. सिम्पली आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत त्याचा योग्य पद्धतीने वापर करा. थोडासा विचार करायला लावणारं हे न्यूमेरिकल आहे, परंतु प्रयत्न केलात तर नक्की याचा आन्सर तुम्हाला मिळणार आहे. सो ट्राय करा आणि काळजी घ्या.